श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रसंदे या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो. आज मी तुमच्यासमोर पुष्कळ दिवसाने आलो, म्हणजे खूप दिवसाने मी तुमच्यासमोर आलो. आज मी तुमच्यासमोर तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की तुम्हाला नक्की आवडेल असा माझा विश्वास आहे. आणि ह्या गोष्टीमध्ये काही असा चमत्कार किंवा अशा अनुभूती वगैरे असं काही नाही आहे, परंतु आपण म्हणजे आपल्याला खूप शिकायला मिळेल ह्या गोष्टीमुळे. ही जी गोष्ट आहे ह्याच्या शिकण्यासारखं खूप आहे. म्हणजे आपण कसं नेहमी चमत्काराला नमस्कार करतो, म्हणजे जिथे चमत्कार असेल तिथेच आपण जास्त वळतो किंवा आपल्याला ऐकायची सवय असते. अरे ह्याचं अमुक झालं, अमुक इकडे असा चमत्कार झाला, तिकडे असा चमत्कार झाला. म्हणजे आपल्याला ती चमत्कार असेल तरच आपल्याला ते ऐकायला बरं वाटतं. पण तसं काही नाही आहे या गोष्टीमध्ये. पण भक्ती किंवा श्रद्धा किंवा आपलं पूर्णपणे समर्पण काय असतं हे या कथेमध्ये आहे, या गोष्टीमध्ये आहे. तर आपण सुरू करूया. माझा मित्र आहे, माझ्या मित्राचे काका, माझ्या मित्रांच्या काकांची ही गोष्ट आहे. तर माझ्या मित्रांचे काका, त्यांचं शिक्षण तसं काही इतकंसं झालेलं नव्हतं. म्हणजे त्यावेळेला मॅट्रिकपर्यंत ते शिकले होते, मॅट्रिकपर्यंतच असेल बहुतेक. आणि हे काय करायचे म्हणजे यांचं काहीच व्यवसाय वगैरे असा काही नव्हता. मग नोकरी नव्हती, त्याच्यामुळे शिक्षण नव्हतं. शिक्षण नसल्यामुळे नोकरी तशी त्यांना मिळत नव्हती, म्हणून त्यांनी एक छोटे छोटे ते व्यवसाय करायचे. मग एकदा त्यांनी आपलं चहाचं दुकान टाकलं होतं. चहाचं दुकान काही दिवस त्यांनी चालवलं, परंतु ते काय त्याच्यात त्यांना काही यश आलं नाही. त्याच्यामध्ये ते त्यांनी बंद केलं. काही दिवसानंतर मग ते छोट्या छोट्या त्यांनी इकडे तिकडे अशा नोकऱ्या केल्या. तिथेही त्यांना म्हणजे रस नाही लागला, म्हणजे त्यांना ते आवडलं नाही, तेही त्यांनी सोडून दिलं. खिशात पैसे नाही, काही नाही. हां, पण ते दत्तभक्त होते. इथे इतके दत्तभक्त होते की ते गाणगापूरला नेहमी वरचेवर ते गाणगापूरला जात असत आणि कधी कधी ते गाणगापूरला तिथे राहायचे, तिथे दत्ताची उपासना करायची वगैरे. अगदी निस्सिम दत्तभक्त. तर आणि मुंबईत राहत होते. मग असेच ते इकडे तिकडे नोकरी कर वगैरे छोटं छोटं काहीतरी करायचं आणि आपला दिवस घालवायचा. म्हणजे अशा पद्धतीत ते काय राहत होते. आणि लग्न करायचं नाही असं ठरवलेलं होतं. दत्तभक्ती होती, हे सगळं चालूच होतं. उपासनेमुळे त्याने लग्न करायचं नाही असं ठरवलं होतं. अगदी शुद्ध व्यक्ती, परंतु म्हणजे मनाने अगदी छान स्वच्छ वगैरे अशी व्यक्ती होती. पण कुठे जम बसत नव्हता. मग ह्या चहाच्या दुकानामध्ये ते काही झालं नाही. मग शेवटी त्यांच्याकडे म्हणजे काहीच नसताना मग शेवटी ते आपल्या काही नातलगांकडे राहायला वगैरे जायचे. तिथेसुद्धा मग आता कसं आपण नातलगांकडे राहून किती दिवस राहणार, 2 ते 3 दिवस. नंतर आपले तेच जे नातले कसं अरे हा कधी जातो आहे असं त्यांना वाटायचं. मग ते टोमणे वगैरे मारायला सुरुवात होते त्यांनी. मग त्यांचं असं त्यांच्या बाबतीत व्हायला लागलं. तिथूनही ते मग निघाले. करणार काय. शेवटी मग एका मटक्याच्या उत्यावर ते राहिले, म्हणजे जिथे बेटिंग होती मटक्याची तिथे ते राहिले. तिथे मटक्याचा जो मालक होता तो कोणीतरी असेल दुसरा, आणि तिथे ते आपण त्या मटक्याचा नंबर वगैरे लिहून देतो, बेटिंग वगैरे करतो, तिकडे ते काम करत होते, तिकडे ते होते. असे काही दिवस गेल्यानंतर एकदा प्रत्यक्षात दत्तगुरू त्यांच्या स्वप्नात आले. म्हणजे दृष्टांत दिला दत्तगुरूंनी आणि त्यांना सांगितलं, अमुक अमुक आकडा आहे, हा नंबर तू उद्या लाव. पण हा नंबर तू एकदा लावलास की उद्या म्हणजे हा नंबर लावल्यानंतर त्याच्यानंतर तू परत कधीच आकडा खेळायचा नाही किंवा परत मटका खेळायचा नाही. हा तुझा पहिला आणि शेवटचा. आणि त्याला दत्तगुरूंनी नंबर दिला, आकडा दिला. त्याने दुसऱ्या दिवशी तो आकडा लावला, म्हणजे कुठून तरी पैसे वगैरे घेतले असतील काहीतरी, आणि त्याने तो आकडा लावला आणि तो नंबर आला. आता दत्तगुरूंनी प्रत्यक्षात सांगितल्यावर तो नंबर येणारच, 100% येणार, हा त्यांनासुद्धा विश्वास होता. आणि त्याने तो आकडा लावला, तो नंबर आला आणि त्यांना जवळजवळ 80,000 रुपये मिळाले त्या दिवशी. किती? 80,000. परंतु दत्तगुरूंनी त्यांना सांगितलं होतं, म्हणजे वॉर्निंगच दिली होती की आजचा दिवसच तू खेळायचं, त्याच्यानंतर तू कधीच आकडा खेळायचा नाही, हे सांगितलं होतं. पण ही 63-64 सालची गोष्ट असणार. म्हणजे तुम्ही विचार करा, 63-64 म्हणजे या काळामध्ये 80,000 म्हणजे किती झाले. मग भरपूर झाले ते त्यावेळेला.
पण त्यांना काय झालं, ते पैसे मिळाले आणि त्यांना ती सवय लागली. आणि दत्तगुरूंनी जे सांगितलं होतं ते विसरले आणि ते पैसे नंतर त्यांनी परत त्या आकड्यामध्ये इकडे तिकडे ते सगळे उडाले, पैसे गेले आणि परत ते एरियामध्ये मागल्या, म्हणजे तिथून सुरू केलं होतं शून्यातनं, परत ते शून्यावर आले. पण दत्तगुरूंचं त्यांनी ऐकलं नाही, परत शून्यावर आले. आणि मग आता असं करता करता आता करणार काय पुढे, म्हणून मग ते असे त्यांचा जो पुतण्या होता, म्हणजे माझा जो मित्र, त्यांच्याकडे ते मध्ये मध्ये तर यायचे आणि मग त्यांनी त्यांच्याकडे एकदा पैसे मागितले. अरे मला अमुक थोडे पैसे दे वगैरे. मग माझा मित्र म्हणाला की तुम्हाला काका हे पैसे मटका खेळण्यासाठी पाहिजेत ना, आकडा लावण्यासाठी पाहिजेत ना. ते म्हणाले हो, काय करणार. हां, त्याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगायला विसरलो. ह्या मधल्या काळामध्ये ते एका व्यक्तीला जामीन राहिले होते, 1,00,000ची जामीन, 1,00,000च्या जामीनला राहिले होते. आणि ती जी व्यक्ती होती, म्हणजे ज्याच्यासाठी जामीन राहिले होते, ती व्यक्ती पळून गेली. आता ती व्यक्ती पळून गेल्यानंतर ह्या जामीनदाराला पकडणार, म्हणजे ज्याने जामीन दिले त्याला पकडणार, त्याच्याकडनं ते पैसे वसूल करणार. आता 1,00,000ची जामीन, आता ह्यांचं हे शून्य झाले होते, पैसे द्यायचे कुठनं. आणि म्हणून ते आपल्या पुतण्याकडे आले आणि मग त्यांनी सांगितलं मला थोडे पैसे दे वगैरे असं तसं. ते म्हणाले की तुम्हाला पैसे काय, माझा मित्र म्हणाला पैसे तुम्हाला कशासाठी पाहिजे, आकडा खेळण्यासाठी पाहिजेत ना. ते म्हणाले हो, काय करणार आता, माझ्यावर 1,00,000चं बोज आहे, ते मला कसं तरी काहीतरी करून ते निपटवून टाकायचं आहे ही भानगड, आणि मग मी म्हणजे शांत होईल, कारण आता नाही तर मला जेलमध्ये जावं लागेल. असं झाल्यानंतर माझा मित्र म्हणाला तुम्ही कशाला या भानगडीत पडता, तुम्ही एक काम कराल का. तर ते म्हणाले सांग काय करू. म्हणजे मी सांगेन ते तुम्ही ऐकायला. म्हटलं हो सांग काय करू. म्हणजे लहान तोंडी मोठा घास तुम्हाला सांगतो मी, तुम्ही सगळं सोडा इथून आणि अक्कलकोटला जाऊन राहा. म्हणाले अक्कलकोटला. म्हणाले हो अक्कलकोटला. म्हणले माझ्या जे मनामध्ये आलं, जे मला वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. आणि माझा मित्र हा अगदी निस्सिम स्वामी भक्त, म्हणजे जे काय आहे ते स्वामीच असा तो होता. म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही अक्कलकोटला जाऊन राहा. तर म्हणाले अरे अक्कलकोटला. काका म्हणाले अरे अक्कलकोटला जाऊन मी काय करणार, अक्कलकोटला ती संन्यासांचं ते ठिकाण आहे, तिकडे जाऊन मी करू काय. तर माझा मित्र म्हणाला ते मला माहिती नाही, पण तुम्ही अक्कलकोटला जावं अशी माझी इच्छा आहे. तर त्यांनी ते काय माहिती, त्यांनी ते मनावर घेतलं आणि ते गेले. ते अक्कलकोटला जाऊन राहिले. आता अक्कलकोटला गेल्यानंतर तिथे ओळख नाही, काय नाही, करणार काय. पण ते गेले आणि मग त्यांनी तिकडे अक्कलकोटला, म्हणजे वटवृक्षाचं जे स्थान आहे तिकडे त्यांनी मग सेवा करायला सुरुवात केली. म्हणजे कोणाचं सांगण्यात नाही, आपण स्वतःहूनच मग तिकडे पूर्ण स्वच्छ करणं, झाडू मारणं वगैरे ही कामं, ते छोटी कामं ते करायला लागले. म्हणजे कोणी न सांगता ते सगळी ती कामं करायचे. अशा पद्धतीत जवळजवळ 2 ते 3 वर्षे गेली. आणि तिकडचे जे ट्रस्टी होते वटवृक्षाचे, त्यांच्या ते लक्षात आलं, ते बघायचे अरे ही व्यक्ती इथे काम करते काही, म्हणजे आणि ते काय करायचे, काम वगैरे करून झालं का रात्री मग झोपायची कुठे. तर मग दुकानं वगैरे बंद झाली की त्या दुकानाच्या बाजूमध्ये जी फळी वगैरे असायची, त्या फळीवर वगैरे ते जाऊन तिथे झोपायचे. सकाळी आल्यानंतर मग वटवृक्षाच्या इथे ते आंघोळ करायचे, परत ते आपलं काम सुरू वगैरे असा दिवस घालवायचे. तर ते ट्रस्टींच्या लक्षात आलं आणि त्या ट्रस्टींनी त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम कराल का, तुम्ही मुरलीधराचं देऊळ आहे, म्हणजे आपलं जे वटवृक्षाचं स्थान आहे अक्कलकोटला, तिथेच जवळच मुरलीधराचं देऊळ आहे. म्हणजे मुरलीधराचं देऊळ म्हणजे जिथे स्वामी सूत तुम्हाला माहितीच असतील, म्हणजे जिथे स्वामी सूतांनी उपासना केली होती, म्हणजे स्वामी असताना जिथे स्वामी सूतांनी उपासना केली होती, तिथे स्वामी सूत बसून पूर्ण रात्रभर बसून तिथे नामस्मरण स्वामी आपलं स्वामी सूत करत होते. तर ते स्वामी सूत म्हणजे हरिभाऊ त्यावेळे. तर ते मुरलीधराचं देऊळ, तिथे त्यांना सांगितलं तुम्ही इथे या मुरलीधराच्या देवळात राहून तो सगळा हिशोब वगैरे कराल का, हे सगळं. मग ते म्हणाले ठीक आहे मी करेन. म्हणाले ठीक आहे, आम्ही तुम्हाला आमच्या पेरोलवर घेतो आणि तुम्हाला पगार, पेरोलवर घेणं म्हणजे पगार देतो तुम्हाला थोडक्यात. तर ते म्हणाले नाही मला पेरोल वगैरे तुमचा काही घेऊ नका, कारण मी हे पैशासाठी करत नाही, मी ही सेवा म्हणून करेन. आणि मग त्यांनी ती सेवा म्हणून ती सुरू केली. आणि मग ते मुरलीधराच्या देवळात तिथेच ते राहायला लागले. आणि मग ते सकाळी स्वामींचं म्हणजे वटवृक्षाची जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचे. मग ते सगळं हिशोब वगैरे तो झालेला, मग दुपारी तो हिशोब द्यायचा, परत संध्याकाळी एकदा तो हिशोब द्यायचा. म्हणजे हिशोबात ते अगदी चोख होते, ते सगळं करायचे.
आणि ट्रस्टींनी मग त्यांना तिकडे मुरलीधराच्या मध्ये तिथे देवळामध्येच तिकडे एक एक रूम दिली होती, एक खोली दिली होती. मग तिथे ते राहायचे. ती खोली म्हणजे 8x8ची एक छोटासा रूम होता. तो रूम म्हणजे छोटासा होता हे मी तुम्हाला का सांगू शकतो, कारण मी जेव्हा अक्कलकोटला जायचो, म्हणजे माझ्या मित्राने सांगितलं, अरे माझे काका अक्कलकोटला आहेत. आणि जेव्हा मी कधी जायचो होतं, मित्र मला सांगायचं, अरे तुला जर तिथे राहायला जर जागा मिळाली नाही तर माझ्या काकांना सांग, ते तुझी सोय करून देतील म्हणून. असं मी त्यांना जाऊन भेटायचो. म्हणजे एकदा मी आणि माझी मिसेस आम्ही जर अक्कलकोटला गेलो होतो पहिल्यांदा, म्हणजे गेलो होतो त्यांना म्हणजे आम्ही विचार केला की त्यांना भेटूया म्हणून. आम्ही गेलो आणि मुरलीधराच्या देवळात गेलो. तिकडे त्यांचा जो रूम होता तिथे विचारला आम्ही, अमुक व्यक्ती कुठे राहते, तर इथे अमुक ह्या रूममध्ये आहे. आम्ही गेलो, आम्ही दरवाजा ठोकला, टक 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 केल्यानंतर मग त्याने काही वेळाने दरवाजा उघडला. आम्ही बघितला तेव्हा मला कळलं की एवढीशा म्हणजे छोटीशी 8x8ची रूम. तिथे ते होते, एक छोटी कॉट होती, ते खाली बसले होते, कॉटवर होते, खाली बसले होते. बाजूला स्टोव होता, काही सामान होतं असं तिकडे तिकडे असं पडलं होतं. बसून मस्तपैकी निवांत, बाजूला माळ होती, जपमाळ होती, ते बसले होते. मग आम्ही त्यांना सांगितलं, आमची ओळख करून दिली की असं असं अमुक तुमच्या पुतण्याचा मी मित्र आहे वगैरे. ते म्हणजे अरे वा छान वगैरे, चहा वगैरे का. म्हणजे म्हटलं चहा वगैरे नको, आम्ही तुम्हाला फक्त भेटायला आलो म्हणून. आम्ही त्यांना भेटलो, पाया पडलो आणि मग आम्ही निघालो. म्हणजे जेव्हा मी अक्कलकोटला जायचो मी तेव्हा त्यांना जवळजवळ 3-4 वेळा त्यांना मी प्रत्यक्षात भेटलेलो आहे. आणि अशा पद्धतीने ते तिकडे राहत होते. मग एकदा काय झालं की अक्कलकोटला म्हणजे ज्याच्यासाठी ते जामीन राहिले होते ती व्यक्ती अक्कलकोटला आली. आणि अक्कलकोटला आल्यानंतर ती व्यक्ती समोरासमोर, ह्यांना माहिती नव्हतं की हे अक्कलकोटला आहेत म्हणून. तर समोरासमोर आले आणि बघितलं, ते भेटले त्यांना. पण त्यांनी पैशाची किंवा जामिनाची वगैरे कसलीच चर्चा केली नाही. जसं काही मित्र भेटा तसे भेटले, झालं आणि त्याचा काहीच संबंध आला नाही. म्हणजे आणि ते भेटले वगैरे आणि निघून गेले. आणि म्हणजे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तो जो 1 लाखाचा जो प्रश्न होता तो नक्कीच सुटलेला होता. कारण त्यांनी जर नसतं तर त्यांनी ते विचारलं असतं, तर तो प्रश्न सुटला होता. म्हणजे तो स्वामींनीच दत्तगुरू सोडवला होता. आणि त्याच्यानंतर ते त्यांना ट्रस्टीने मुंबईला पाठवलं होतं. म्हणजे असे आता काही वर्ष गेल्यानंतर ते तिथे सेट झाले. परंतु त्यांची राहणी खोलीत राहायचं, सकाळी जायचं, दर्शन घ्यायचं स्वामींचं दुपारी वगैरे, असं हेच चालू होतं. आणि नंतर ते मुंबईला आले. म्हणजे ट्रस्टीने काहीतरी काम त्यांना सांगितलं म्हणून ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर ते आपल्या पुतण्याला भेटले. आणि तेव्हा मग त्यांनी सांगितलं की असं असं झालं. ते आले होते, म्हणजे सगळं सेट झालेलं आहे. म्हणाले अच्छा, बरं वाटलं त्यांना, माझ्या मित्राला पण. आणि मग माझ्या मित्राने सांगितलं की त्यावेळेला ते अगदी मस्त आनंदात वाटत होते, मस्त छान होते. मग त्यांनी काम वगैरे जे काय होतं ते केलं. ते परत अक्कलकोटला गेले आणि मग ते अक्कलकोटला राहिले. म्हणजे ही गोष्ट म्हणजे 1990 साली ते अक्कलकोटला गेले होते. 1990 साली ते 1990 सालापासून ते अक्कलकोटला तिथे राहत होते, सेवा करत होते. आणि निस्सीम सेवा म्हणजे निस्वार्थ सेवा, अगदी एकही काही न करता शांतपणे ती स्वामींची सेवा करायची. आणि अशी सेवा करता 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 33 वर्ष झाली. म्हणजे ही सेवा ते जवळजवळ 33 वर्ष करत होते. आणि त्याच्यानंतर 2023ला त्यांनी आपला देह सोडला. बस म्हणजे 23ला त्यांनी देह सोडला. म्हणजे जवळजवळ 33 वर्ष त्यांनी स्वामींची सेवा केली, तिकडे अक्कलकोटला सेवा केली. म्हणजेच काय, तर आपण फक्त चमत्कार असेल तर आपण तिथे नमस्कार करतो, पण अशाही गोष्टी आहेत ज्या कोणाला माहीत नाहीत. म्हणजे इतके वर्ष सेवा करून तिथे राहणं अक्कलकोटला, हे म्हणजे साधारण गोष्ट नाही आहे. म्हणजे आपलं कोणीच ओळखीचं नाही, काही नाही, आणि तिथे जाऊन राहायचं. आणि शेवटी अशामुळे 33 वर्ष ते राहिले, देह सोडला. आणि आपला पूर्ण भार त्यांनी स्वामींवर टाकला होता. स्वामींवर भार टाकणं म्हणजेच काय, तो मग मला तो श्लोक आठवला गीतेतला, अनन्य चिंतयन्ते माये जन पर्यापासते तेषा नित्यभियुक्तानां योगक्षेमोहाम्यहम्. म्हणजे कदाचित उच्चारामध्ये थोडंसं हे झालं असेल. हा श्लोक मला कसा काय पाठ आहे की एका मठामध्ये, म्हणजे कांदेवाडीचा जो मठ आहे त्या मठामध्ये हा वरती असा तो लिहिलेला आहे. तो कधी गेलं का माझं ते लक्ष जातं आणि तो वाचला होता. त्याचा अर्थ असा, म्हणजे मी काही कोणी मोठा हे नाही आहे अर्थ वगैरे सांगण्यासाठी, परंतु थोडक्यात सांगतो. म्हणजे थोडक्यात तसं की आपण ज्यावेळेस ईश्वरावर आपला पूर्ण भार टाकतो, म्हणजे निस्वार्थवाद, म्हणजे अगदी 100% आपण जेव्हा सरेंडर होतो तेव्हा
स्वामी आपलं काम म्हणजे स्वामी आपला भार उचलतात असा त्याचा तो अर्थ आहे. तर ते त्यांनी पूर्णपणे आपलं जे काही होतं ते स्वामींवर सोपवलेलं होतं आणि स्वामींनी शेवटी म्हणजे स्वामींनीच त्यांचं जे काय होतं ते सगळं स्वामींनी त्यांचं पूर्णपणे हे केलं आणि शेवटी त्यांनी 33 वर्षाची जी सेवा होती ती त्यांनी अक्कलकोटला म्हणजे स्वामींना समर्पित केली. तिथे ते शेवटी त्यांनी तो देह सोडला आणि ते शांत झाले. आणि अशा पद्धतीत ही कथा जर ही गोष्ट ही तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.